विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली असून सोलापूर जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसलाय. कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील 2 नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. अजित पवार गटाच्या 2 स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 नेत्यांनी काल जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय. त्यामुळे म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. सोलापूरच्या टेंभुर्णीत आमदार बबनराव शिंदेंना विजयसिंह मोहिते पाटलांनी राजकीय धक्का दिलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत देशमुख बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला. जयंत पाटलांच्या उपस्थितीत टेंभुर्णीच्या सूरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. परिवर्तनाची तुतारी म्हाड्यात वाजणार असल्याचा निर्धार देशमुख बंधूंनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख DS सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात पहिला झटका बसलाय. आमदार शहाजी बापू पाटलांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष सोडला आहे असा गंभीर आरोप DS सावंतांनी केलाय. राज्याचे नेतृत्व जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले असले तरी जिल्ह्यातले पदाधिकारी, आमदार हे व्यवस्थित वागत नाहीत. त्यांची वागणूक व्यवस्थित नसल्याने शिवसेनेतून बाहेर पडलो आहे असा आरोप त्यांनी केला आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांचा जिल्ह्यात समन्वय नाही. त्यांच्यामुळे मी पक्षातून बाहेर पडलोय. माझा फक्त ट्रेलर होता. मी पहिले पाऊल टाकले असून येत्या काळात अनेक पक्ष प्रवेश होतील. अनिल सावंतांना पंढरपूर मंगळवेढ्याचे तिकीट मिळणार असेल तर चांगला चेहरा पंढरपूरला मिळेल. त्यांना पक्षात आणण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. येत्या काही दिवसातच अनिल सावंतांचा देखील निर्णय समोर येईल असं DS सावंत म्हणाले.